देशात आणि राज्यात ज्या करून जे आहे वेळ काढूपणा करत भूमिका घेत होती आणि खाली म्हणजे ती तारीख संपली की खाली येऊन जे आहे कोर्टात न झालेल्या गोष्टी सुद्धा ते सांगायचा प्रयत्न करत होते. परंतु आमच्या वतीने जे काही आमचे सिनियर जे वकील होते त्यांनी त्यांची बाजू जी आहे आमची व्यवस्थितरित्या मांडली आणि त्यामुळे जे आहे खऱ्या अर्थाने आम्हाला हे यश आलेलं आहे. निवडणूक आयोगाचा निकाल येतो तेव्हा तो नियमाप्रमाणे संविधानाप्रमाणे ज्यांच्याकडे जास्त लोकप्रतिनिधी मतदाराचं काउंट ज्यांच्याकडे जास्त असतं त्यांच्याकडे तो निकाल साधारणतः दिसतो. मला वाटतं अजित पवारांचं मी अभिनंदन करतो. अजितदादा नक्कीच राष्ट्रवादीचे नेते म्हणून राष्ट्रवादी पक्ष म्हणून पक्ष पुढे वाढवण्याकरता त्यांना मी शुभेच्छा देतो. विरोधकांकडनं टीका सातत्याने आता सुरू व्हायला लागले की हा वन साइडेड निकाल लावलेला आहे. विरोधकांना काय सांगणार? विरोधकाचं विरोधात बोलणंच काम आहे. त्याच्याकरता विरोधक आहे. विरोधक आमच्या बाजूने कसे बोलतील. पण निवडणूक आयोगावर टीका टिप्पणी करणं योग्य नाही. निवडणूक आयोग कधीही बायस निर्णय देत नाही. कुणाच्याही बाजूने निर्णय देताना निवडणूक आयोग खूप दाखले देतं निवडणूक आयोग. त्यामुळे मला वाटतं आयोगाच्या निकालाला सर्वांनी स्वीकारलं पाहिजे.